नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कसे बनवतात ते पाहूया. तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी कसे खुसखुशीत होतात. हे बघा कसे छान दिसतात. आतपर्यंत असं चव भरलेला आहे. हे बघा कसे क्रिस्पी झालेले आहेत, तेलकट पण नाही आहेत. एकदा नक्की करून बघा. काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण. इथे साजूक तूप घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे चिरून, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला पीठ मळायला पाणी लागणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकूया 1 चमचा आणि आता आपण खोबरं टाकून घेऊया. 2 मिनिटभर असं छान परतून घ्यायचं. लगेच गूळ टाकून घ्यायचा. हा परफेक्ट प्रमाण आहे. असं परतून घ्यायचं. गूळ विरघळेस तोपर्यंत परतायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. चव खमंग लागला पाहिजे असा मोदक खाताना. चव छान 5 मिनिटे परतून झालेला आहे. आता खसखस आणि वेलची पावडर टाकून घेऊया. ते पण असं छान 5 मिनिटे परतून घेऊया आणि लगेच आपण 5 मिनिटानंतर गॅस बंद करूया. चव बनवून झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता मोदक बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. 1 चिमूटभर मीठ घालते, छान चव येते मिठाने. आता हा 1 चमचा तूप घेतलेला आहे आपण, तो पण टाकून घेऊया पिठामध्ये. पिठाला छान असं चोळून घ्यायचं आणि पाणी टाकून मळून घेऊया. पीठ छान असा सॉफ्ट गोळा तयार होईल असा मळून घेऊया. जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून असं गोळा मळून घ्यायचा. छान मोदक होतात खुसखुशीत खायला. आता गोळ्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असं मळून घेतलेलं आणि 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. आता एक छोटासा गोळा काढून घ्यायचा. तुम्हाला किती साईजचा मोदक हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊन लाटू शकता. आता मी दाखवते त्याप्रमाणे इथे थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायची पोळी छोटीशी अशी. आपल्याला किती मोठा मोदक हवा आहे. आता मी असं लाटून घेते, अशी पारी केली मोठी. आता याच्या आपण कळ्या पाडून घेऊया. जसे उकडीच्या मोदकांना पाडतो तसंच पाडून घ्यायच्या छान अशा. बघा अशा कळ्या पाडून घ्यायच्या. आता हे गव्हाचं पीठ आहे म्हणून थोडंसं नरम वाटतं. अशा सगळ्या जेवढ्या कळ्या होतील तेवढ्या अशा बांधून घ्यायच्या. थोडंसं त्याच्यामध्ये चव टाकायचं, जेवढं बसेल तेवढं टाकून घ्यायचं आणि छान असं बंद करून घ्यायचं. मोदक असा छान असं बंद करून घ्यायचा आणि वरती जे पीठ उरतं हे पीठ उरलेलं काढून टाकायचं असं वरतून आणि असं छान बंद करून घ्यायचं. आता सर्व मोदक आपण असेच करून घेऊया. बघू शकता असे छान बनवून घ्यायचे. आता सर्व मोदक आपले बनवून मस्त झालेले आहेत, बघू शकता. आता तिथे गॅसवर कढई ठेवले, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम गॅसवर आपण असे मोदक छान तळून घेऊया. जेवढे बसतील तेवढे सोडायचे तेलामध्ये आणि सोनेरी रंग येईस्तोपर्यंत तळून घेऊया. आता बघा आपले मोदक सगळे तळून झालेले आहेत. कसे छान दिसतात. असं सर्व बाजूने चांगले तळून घ्यायचे. आता आपण काढून घेऊया. गॅस मीडियमच ठेवला होता, कुठेही मोठा करायचा नाही. बघू शकता कसे सुंदर दिसतात. आता सर्व आपण असेच तळून घेऊया. आता मोदक बनून झालेले आहेत आपले. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, कसे दिसतात. बघा छान एकदम सुंदर दिसतात मोदक. हे बघा एक छोटा मोदक पण मी बनवलेला आहे या साईजचा. या साईजचे पण तुम्ही मोदक असे बनवू शकता. खूप छान लागतात खायला. धन्यवाद.